श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, सकाळी उठताच तुम्ही फक्त 5 गोष्टी जर ह्या केल्या तर घरातील वातावरण बदलून जाईल आणि तुमचं मन शांत होईल आणि तुमचं सौभाग्य अखंड टिकून राहील. आजची ही छोटीशी सवय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. मैत्रिणींनो, तुमचं मन आज एकदम शांत होणार आहे. आजच्या या 5 गोष्टी कोणत्या आहेत, कोणत्या सवयी आहेत ज्या तुम्हाला बदलायच्या आहेत, ज्या रोज फक्त मनापासून केल्या तर घरात सकारात्मकता वाढते, मन प्रसन्न राहतं आणि सौभाग्य अखंड टिकून राहतं. एक सुंदर आधार तयार होतो. तर मैत्रिणींनो, जाणून घेऊया. त्या अगोदर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐका म्हणजे तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांनाच वाटतं की घरात सुख शांती नांदावी, मन शांत राहावं, पैसा टिकून राहावा, आरोग्य चांगलं राहावं आणि आपल्या आयुष्यात सतत चांगल्या गोष्टी घडाव्यात. पण खरं सांगायचं तर त्याची सुरुवात कुठून होते, तर सकाळी आपण दिवस कसा सुरू करतो यावरून खूप काही अवलंबून असतं. म्हणूनच आज मी तुमच्यासोबत त्या 5 सोप्या गोष्टी शेअर करणार आहे, ज्या रोज सकाळी केल्या तर मनालाही समाधान मिळतं आणि घरालाही एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मिळते. पहिली गोष्ट म्हणजे उठल्यावर लगेच देवाचं स्मरण करा. मैत्रिणींनो, सकाळी डोळे उघडताच सर्वात आधी देवाचं नाव घ्यायला शिका. ही फार सुंदर आणि पवित्र सवय आहे. आपण झोपेतून उठल्यावर काही क्षण शांत बसून आपल्या आवडीचं देवाचं नाव घ्यावं. रामकृष्ण हरी, विठ्ठल, गणपती, महालक्ष्मी किंवा आपली कुलदेवता जिच्यावर आपली खूप श्रद्धा आहे, किंवा एखादा श्लोक घ्यायचा. कराग्रे वसते लक्ष्मी, करमूले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते करदर्शनम. हा श्लोक घेऊन जर आपण उठलं तर आपल्या मनाला एकदम सकारात्मक भावना येईल आणि आपलं मन शांत राहील. तुम्ही मनापासून स्मरण करावं. सकाळची पहिली भावना जर भक्तीची असेल तर पूर्ण दिवसाची ऊर्जा खूप छान राहते. मैत्रिणींनो, देवाचं स्मरण म्हणजे केवळ एक रीत नाही, तर तो आपल्या मनाला स्थिर ठेवण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आपण उठताच मोबाईल हातात घेतो, घाई सुरू करतो, विचारांची गर्दी होते आणि दिवस धावपळीत जातो. पण त्याऐवजी 2 मिनटं डोळे मिटून देवाचं नाव घेतलं तर मन शांत होतं आणि दिवसाची सुरुवात खूप सुंदर आणि प्रसन्न होते. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे कृतज्ञता व्यक्त करणे. मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर हात जोडून देवांचे, आईवडिलांचे, घराचे आणि मिळालेल्या प्रत्येक गोष्टीचे मनापासून आभार मानावेत. आपल्याकडे जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहणं ही खूप मोठी शक्ती आहे. कधी आपण जे नाही त्याचा विचार करत बसतो आणि जे आहे त्याचं मोल विसरतो. पण खरं सौख्य ही मिळालेल्या गोष्टीची किंमत ओळखण्यात असतं. सकाळी 2 क्षण डोळे मिटून मनात म्हणा की आजचा दिवस मला दिल्याबद्दल धन्यवाद. माझ्या कुटुंबासाठी, माझ्या आरोग्यासाठी, माझ्या घरासाठी असा साधा भाव मनात ठेवून सर्वांचे आपण आभार मानावे. त्याचा परिणाम खूप खोलवर होतो. कृतज्ञ मन नेहमी प्रसन्न राहतं आणि प्रसन्न मनातच सौभाग्याला स्थान मिळतं. तिसरी गोष्ट म्हणजे घर स्वच्छ आणि प्रसन्न ठेवा. मैत्रिणींनो, जिथे स्वच्छता असते तिथे शांतता असते. जिथे शांतता असते तिथे आनंद टिकतो. सकाळी घरातला देवारा, मुख्य दरवाजा, ओठा, स्वयंपाकघर आणि आसपासचा भाग स्वच्छ ठेवा. फार महत्त्वाचं आहे. घर स्वच्छ म्हणजे फक्त दिसायलाच छान नाही घर नाही, तर तिथे सकारात्मकता नांदते. विशेषतः सकाळी झाडलोट करणं, धूळ काढणं, देवघर स्वच्छ करणं आणि घरातला पसारा आवरणं यामुळे मनावरही चांगला परिणाम होतो. घर जसं स्वच्छ ठेवतो तसंच मनही स्वच्छ होतं आणि स्वच्छ मनातच चांगले विचार रुजतात. मैत्रिणींनो, घरात अस्वच्छता असेल, सतत पसारा असेल तर मनही विचलित होतं. पण घर स्वच्छ असेल तर घरात एक वेगळीच प्रसन्न ऊर्जा राहते. चौथी गोष्ट म्हणजे थोडं नामस्मरण किंवा जप. मैत्रिणींनो, सकाळचा वेळ जपासाठी फार उत्तम मानला जातो. काहीही मोठं करायची गरज नाही. अगदी 5 मिनटं जरी मनापासून नामस्मरण केलं तरी मनाला खूप शांतता मिळते. राम नाम घ्या, विठ्ठल नाम घ्या किंवा हरिनाम घ्या. तुम्हाला प्रिय असलेल्या देवांचं नाव शांतपणे घ्यायचं. नामस्मरण म्हणजे फक्त शब्द बोलणं नाही, तर
फक्त मन शुद्ध करणं आहे. मनातल्या चिंता, चिडचिड, अस्थिरता आणि नकारात्मक विचारांना दूर ठेवण्यासाठी नामस्मरण खूप उपयोगी पडतं. मैत्रिणींनो, तुम्ही फक्त स्वामी समर्थाचा हा मंत्र म्हणला तरी खूप चांगलं. श्री स्वामी समर्थ हा सुद्धा मंत्र 5 मिनटं म्हणला मनातून मनात दिवसभरात तुमचं इतकं मन हलकं राहतं आणि आतून एक वेगळीच शक्ती जाणवते. 5वी गोष्ट म्हणजे दिवसासाठी चांगला संकल्प करा. मैत्रिणींनो, सकाळी उठल्यावर स्वतःशी एक शांत संवाद करा. आज मी कोणालाही दुखवणार नाही. आज मी चांगलं बोलणार. आज मी देवाचं नामस्मरण करणार. आज मी माझी कामं प्रामाणिकपणे करणार. आज मी स्वच्छ मन ठेवणार. असा साधा संकल्प केला तरी दिवसाचा सूरच बदलतो. आपला दिवस आपण कसा सुरू करतो यावर आपलं वर्तन, आपलं बोलणं, आपली मन स्थिती खूप अवलंबून असते. सकाळी जर राग, घाई, तक्रार आणि नकारात्मक विचार सुरू झाले तर दिवस कठीण वाटतो. पण सकाळी जर चांगला संकल्प केला तर दिवसभर मन स्थिर राहतं आणि निर्णय घेतानाही स्पष्टता राहते. मैत्रिणींनो, या 5 गोष्टी ऐकायला अगदी सोप्या वाटतात, पण याचा प्रभाव खूप मोठा आहे. देवाचं स्मरण, कृतज्ञता, स्वच्छता, नामस्मरण आणि संकल्प या 5 सवयी रोज सकाळी केल्या तर घरातलं वातावरण हळूहळू बदलायला लागतं. मनात शांतता येते, कुटुंबात गोडवा वाढतो आणि जीवनात एक सुंदर स्थैर्य निर्माण होतं. आता तुमच्यासाठी एक आणखीन सोपं करून सांगते. उठल्यावर पहिलं देवाचं नाव घ्या, मग कृतज्ञता व्यक्त करा, मग घर स्वच्छ ठेवा, मग थोडं नामस्मरण करा आणि दिवसासाठी एक चांगला संकल्प करा. एवढं केलं तरी तुमच्या सकाळी खूप मोठा बदल जाणवेल. मैत्रिणींनो, काही घरामध्ये सकाळी सतत गडबड असते, कोणाची पटत नाही, चिडचिड होते आणि दिवस सुरू होण्याआधीच ताण जाणवतो. पण दुसरीकडे जिथे सकाळी शांतता असते, देवपूजा असते, हलकं नामस्मरण असतं आणि घर स्वच्छ ठेवलं असतं, तिथे एक वेगळीच समाधानाची भावना असते. हीच गोष्ट घराला आणि मनाला सौभाग्याकडे घेऊन जाते. मैत्रिणींनो, आजपासून या 5 सवयी अगदी प्रेमाने आणि सातत्याने सुरू करा. कोणताही मोठा बदल एकदम होत नाही, पण रोजची छोटी पावलं मोठं फळ देतात. सकाळच्या या 5 गोष्टींनी जीवनात शिस्त येते, श्रद्धा वाढते आणि मन अधिक तेजस्वी होतं. मैत्रिणींनो, सौभाग्य टिकवायचं असेल तर फक्त देवावर विश्वास असून चालत नाही, तर रोजच्या सवयीही सुंदर हव्यात. सकाळी भक्ती, कृतज्ञता, स्वच्छता, नामस्मरण आणि संकल्प या 5 गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर घरात सकारात्मकता नक्की राहते आणि मनाला एक वेगळीच बळ मिळते. मैत्रिणींनो, यामध्ये अजून एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी, ती म्हणजे सकाळी आपण कोणत्या विचारासोबत दिवसाची सुरुवात करतो हे खूप मोलाचं असतं. कारण मन हे जसं विचार खायला लागतं तसं ते घडतं. जर सकाळी मनात तक्रारी, भीती, राग किंवा काळजी भरली असेल तर दिवसभर मन अस्वस्थ राहतं. पण जर सकाळी मनात श्रद्धा, शांतता आणि चांगला भाव असेल तर दिवस आपोआप हलका आणि सुंदर जातो. म्हणूनच उठल्यावर शक्यतो कोणाशी वाद घालू नका, कोणालाही कठोर शब्द बोलू नका आणि स्वतःच्या मनालाही घाईत ढकलू नका. थोडा वेळ शांत बसा, श्वास घ्या आणि दिवसाची सुरुवात प्रेमाने करा. मैत्रिणींनो, सकाळी मोबाईलपासून थोडा अंतर ठेवणंही खूप गरजेचं आहे. अनेकदा आपण उठल्या फोन पाहतो, त्यातले मेसेजेस, बातम्या किंवा इतर गोष्टी मनावर लगेच परिणाम करतात आणि आपली सकाळ गोंधळलेली होते. म्हणून शक्य असेल तर पहिली 10 मिनटं तरी मोबाईल न घेता देवाचं नामस्मरण करा, घराकडे लक्ष द्या आणि स्वतःला शांत ठेवा. ही छोटी सवय खूप मोठा फरक निर्माण करते, कारण सकाळी मन जसं घडतं तसं संपूर्ण दिवस घडायला लागतो. आणखीन एक गोष्ट म्हणजे घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्या. जर घरात आई वडील, आजी आजोबा किंवा ज्येष्ठ व्यक्ती असतील तर सकाळी त्यांच्या पायांना हात लावून नमस्कार करा. त्यांचा तोडून आलेला आशीर्वाद हा केवळ शब्द नसतो, तो आपल्या दिवसाची शक्ती असतो. मोठ्यांचा आदर, नम्रता आणि प्रेम यामुळेही सौभाग्य वाढतं. असं म्हणतात कारण जिथे आदर असतो तिथेच देवाची कृपा अधिक असते. मैत्रिणींनो, आपल्या सकाळी एक छोटीशी चांगली सवय जोडली की आयुष्य बदलायला वेळ लागत नाही. उदाहरणार्थ, थोडं पाणी पिणं, स्वच्छ कपडे घालणं, मन शांत ठेवणं आणि दिवसाच्या कामाची एक छोटी यादी मनात ठरवणं.
या छोटीही उपयोगी ठरतात, कारण शिस्तबद्ध सकाळ ही यशस्वी आणि समाधानी आयुष्याची पहिली पायरी असते. म्हणूनच भक्ती फक्त मंदिरात जाऊन पूर्ण होत नाही, तर ती आपल्या रोजच्या वागण्यात, बोलण्यात, सवयीमध्ये आणि मनाच्या अवस्थेत दिसली पाहिजे. सकाळी केलेली थोडीशी श्रद्धा, थोडीशी शिस्त आणि थोडं प्रेम यामुळे घरात समाधान राहतं आणि सौभाग्य टिकून राहतं. चला तर मग मैत्रिणींनो, आजपासूनच सुरुवात करा. ही छोटीशी सकाळची शिस्त तुमचं घरही उजळवेल आणि तुमचं मनही प्रसन्न ठेवेल. सौभाग्य अखंड राहण्यासाठी हीच खरी, सोपी, सुंदर आणि भक्तिमय सुरुवात आहे. मैत्रिणींनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार. श्री स्वामी समर्थ.